नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. पुणे जिल्हास्तरीय सोनार समाजाच्या वतीनं क्रिकेट स्पर्धा आयोजन. पुणे जिल्हा सोनार समाज यांच्या वतीनं दिनांक 13 डिसेंबर व 14 डिसेंबर रोजी टर्फ हाफ पिच क्रिकेट स्पर्धेचं आयोजन तळेगाव दाभाडे येथे करण्यात आले. यावर्षी विशेष म्हणजे महिलांसाठी खास पैठणी आकर्षण होते, तसेच ट्रॉफी होती. यामध्ये अनेक महिलांनी भाग घेऊन अतिशय चुरशीने अशी क्रिकेट स्पर्धा आयोजित झाली. विशेष म्हणजे देहू तळेगाव दाभाडे पंचक्रोशीतील श्री संत नरहरी महाराज संस्थानच्या विश्वस्त व सुवर्णसखी मंडळातील काही महिलांनी तळेगाव येथे झालेल्या क्रिकेट स्पर्धेत भाग घेऊन तळेगाव क्रिकेट संघाबरोबर खेळून यश मिळवलं व त्या फायनलला आल्या. दुसऱ्या दिवशी त्या पुणे महिला क्रिकेट संघाशी खेळल्या व त्यांनी गरुड झेप घेऊन क्रिकेट चषक जिंकला. त्याचबरोबर प्रत्येकीला सन्मानपूर्वक पैठणी देण्यात आली. अशा या महिला खेळाडूंनी अतिशय उत्कृष्टपणे भाग घेतल्यामुळे अतिशय आनंदाच्या वातावरणात हा सोहळा पार पडला. समाज आणि महिलांसाठी एक व्यासपीठ निर्माण केल्याने कॅप्टन श्री मानसीताई कोल्लम तसेच श्री संत नरहरी महाराज संस्थान देहू गावच्या विश्वस्त श्री मानसीताई यांचे खूप कौतुक करण्यात आले. महिलांनीही यावेळेस हम भी किसी से कम नहीं असे खेळून दाखवलं. या प्रसंगी सोनार समाजातील सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, विश्वस्त, आयोग तसेच कमिटी यांनी हिरिरीने भाग घेतला. प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मीकांत वापगावकर तसेच आयोजक सोमेश्वर फाकटकर तसेच समाज बांधवांनी अतिशय मोलाचे असे सहकार्य केले. पुणे प्रतिनिधी मुकुंद निघोजकर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.